झी 24 तास एक पाऊल पुढे। बीड मधून यावेळेला एक ब्रेकिंग न्यूज येतेय। बीड मध्ये स्त्री भ्रूण हत्येचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातल्या मेडिकल दुकानांवरती छापे टाकायला सुरुवात केली आहे। 12 औषध निरीक्षक आणि 2 सह आयुक्त मागील 2 दिवसांपासून तिथे तळ ठोकून आहेत। या तपासणीमध्ये लाखो रुपयांची विक्रीडील नावाची गर्भपातासाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन्स विक्री झाल्याचं उघड झालेलं आहे। सानप हॉस्पिटलमध्ये 3 स्त्री भ्रूण हत्या झाल्याचं समोर आल्यानंतर ही धडक कारवाई सुरू करण्यात आली। बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भपाताच्या इंजेक्शनची विक्री झाल्याचं समोर आलेलं आहे। कागदोपत्री इंजेक्शन्स होलसेल विक्रेत्याला परत केल्याचं दाखवण्यात आलेलं असलं तरी ते दुकानातच होते। तसंच गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्याही यावेळेला आढळून आलेल्या आहेत। बीडमध्ये स्त्री भ्रूण हत्येचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर यांच्याकडून आपण या संदर्भातली माहिती घेऊयात। लक्ष्मीकांत, ज्या प्रकारे अन्न व औषध प्रशासन त्या ठिकाणी धडक मोहीम राबवत आहे, त्या ठिकाणी छापे टाकायला सुरुवात केलेली आहे। छाप्यांमध्ये अनेक गोळ्या निघतात, त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या होत असल्याचं पुन्हा एकदा या प्रकरणाला पुष्टी मिळते। काय सांगाल? विशाल, अगदी बरोबर आहे। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 1-2 वर्षात जी स्त्री भ्रूण हत्येची प्रकरणं समोर येत आहेत, सातत्यानं परळी असेल, बीड असेल, परळीच्या डॉक्टर सुदाम मुंडे यांच्या शेजारी असलेल्या गणेश मेडिकलवर तब्बल 72 लाख रुपयांची औषधं विक्री झाल्याचं प्रकरणही झी 24 तासनं उघडकीस आणलं होतं। त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं या मेडिकलला सील केलेलं होतं, या मेडिकलचा परवाना रद्द केला होता। आणि त्यानंतर 2 दिवसापूर्वी शनिवारी जेव्हा बीडमध्ये 3 स्त्री भ्रूण आढळून आले मृतावस्थेतली, हे प्रकरण जेव्हा झी 24 तासनं उघडकीस आणलं, त्यानंतर प्रशासन पूर्णपणे कामाला लागलं। मुंबईचे 2 सह आयुक्त अन्न आणि औषध प्रशासनाचे तसेच 12 औषध निरीक्षक बीडमध्ये काल सकाळीच दाखल झालेले आहेत। काल सकाळी 6 वाजेपासून त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलेले आहे, छापामारी सुरू केलेली आहे। बीड शहरातील 9 आणि परळी शहरातील 3 मेडिकलवर हे सध्या पथक काम करतायत। त्यांनी पूर्ण तपासणी सुरू आहे। काल रात्रभर ही तपासणी सुरू होती। उशिरापर्यंत जी माहिती हाती आलेली आहे त्यानुसार डॉक्टर शिवाजी सानप ज्यांच्या सानप हॉस्पिटलमध्ये ही जी 3 भ्रूण हत्या झाली होती, त्या सानप हॉस्पिटलमध्ये असलेल्या प्रिया मेडिकलवर तब्बल लाखो रुपयांच्या औषधांची, विक्रीडील नावाच्या इंजेक्शनची आणि मिझोप्रास नावाच्या काही गोळ्या आहेत ज्यांची विक्री झाल्याचं उघड झालेलं आहे। अद्यापही तपासणी सुरू असल्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे हे मात्र समजू शकलं नाही। मात्र अन्न आणि औषध प्रशासनानं लाखो रुपयांची विक्री झाल्याच्या गोष्टीला समर्थन दिलेलं आहे। धन्यवाद लक्ष्मीकांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मेडिकल दुकानांवरती छापे टाकायला सुरुवात झालेली बीडमधल्या स्त्री भ्रूण हत्येच्या प्रकरणानंतर, कारण अनेक ठिकाणी गर्भपातासाठी वापरण्यात येणारी जी इंजेक्शन्स आहेत त्याची लाखोनं विक्री झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। झी 24 तासने या संदर्भातला पाठपुरावा ठेवलेला होता आणि त्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।